तुरुंगातून निवडणूक लढवली आणि नुसती लढवलीच नाही तर जिंकूनही दाखवली। ही गोष्ट आहे जळगावच्या माजी महापौर ललित कोल्हे यांची। ललित कोल्हे, त्यांची आई सिंधुताई कोल्हे आणि त्यांचा मुलगा पियुष कोल्हे अशा तीनही लोकांनी एकाच प्रभागातून गुलाल उधळल्याची ही घटना आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ललित कोल्हे हे तुरुंगात होते, तुरुंगातून त्यांनी निवडणूक लढवली आणि ती जिंकूनही दाखवली आहे। आणि या काळामध्ये त्यांचा मुलगा पियुष कोल्हे आणि त्यांची पत्नी सरिता कोल्हे यांनी अनवाणी पायाने फिरून प्रचार केला, त्याने मतदारांपर्यंत पोहोचल्या आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मतदारांनी त्यांना स्वीकारलं देखील आहे। या कोल्हे कुटुंबाला शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती आणि ज्यावेळेस यांचा विजय झाला त्यावेळेस माय लेकाची ही मिठी पहा। ललित कोल्हे हे जळगावचे माजी महापौर आहेत। फ्रॉड कॉल सेंटर प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली। सध्या ते तुरुंगात आहेत, मात्र तुरुंगातूनही त्यांनी निवडणूक लढवली आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जळगावकरांनी त्यांना स्वीकारलं देखील। विजयानंतर हा जल्लोष पहा, ही भावनिक दृश्य पहा आणि त्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया देखील पहा। राज्यात एकमेव उदाहरण म्हणजे जळगावच्या इतिहासात पहिल्यांदा या ठिकाणी जळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कारागृहातून या ठिकाणी निवडणूक लढवली गेली। ललित कोल्हे आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबीय या ठिकाणी आपल्यासोबत आहे। ललित कोल्हे यांनी गेल्या काही दिवसापासून कारागृहात आहे, मात्र कोल्हे परिवाराने आपण जर बघतोय या ठिकाणी त्यांची उमेदवारी शिवसेनेच्या वतीने दाखल केली आणि शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी दाखल केलेल्या ललित कोल्हे यांचा आज विजय झालेला आहे। त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र असतील पियुष कोल्हे, त्यांची आई देखील या ठिकाणी विजय झालेली आहे। कोल्हे परिवारातील शिवसेनेचे तिन्ही उमेदवार या ठिकाणी घवघवीत यशाने विजय झाले। आपल्यासोबत सरिताताई आहे। ताई, काय सांगाल, पहिला विजय ललित कोल्हेंचा कारागृहातून? आज अभिमानाने सांगू इच्छिते की प्रत्येक मतदारांचा आशीर्वाद मतदान रूपाने हा कारागृहाच्या भिंती ओलांडून गेलेला आहे। त्यांच्यावरचे आरोप प्रत्यारोप जे घाणघाण प्रकार झाले त्या सगळ्यांना आज मतदारांनी धोबीपछाड करून टाकलेला आहे। आणि सगळ्यात महत्वाचं एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानते की कारागृहात असलेल्या माणसाला उमेदवारी देणं एका पक्षासाठी किती हे असतं, पण त्यांनी कोल्हे परिवारावर विश्वास दाखवला आणि ललित कोल्हे यांच्या कर्तृत्वावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला आम्ही खरं ठरलो। काही विरोधकांनी वेगळ्या प्रकारचा प्रचार या ठिकाणी केला, मात्र असं असताना देखील कारागृहातून जे निवडणूक लढवली एक चर्चेचा विषय बनलेली होती। आज तुमचा विजय या ठिकाणी निश्चित झालेला आहे। विरोधकांनी जेवढे आरोप केले त्यांना उत्तर 100% दिलं असतं, पण आमच्या एलके फाउंडेशन आणि आम्ही सगळ्यांनी फॅमिलीने एक ठरवून घेतलं होतं की उत्तर जे देऊ ते निकालाच्या दिवशी देऊ। आता एवढे हजारो लोकांनी निकाल दिलेला, आता उत्तर द्यायचं राहिलंच काय? कर्तृत्वाची भिंत ते ओलांडू शकले नाही, त्याच्यावर फक्त दगड मारत राहिले। निश्चितच कारागृहात गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी चप्पल देखील परिधान केली नाही। पियुष दादा असतील किंवा तुम्ही असेल, या ठिकाणी तुम्ही असा निर्धार केलेला होता की विजयी झाल्यानंतरच आम्ही या ठिकाणी चप्पल परिधान करू, अशा पायाने तुम्ही या ठिकाणी संपूर्ण प्रभाग असेल किंवा इतर प्रचार केलेला आहे। काय प्रतिक्रिया होती, काय भावना होती तुमची चप्पल परिधान न करण्याची? आम्ही प्रत्येक घरात दारात जात होतो। पियुषच्या डोक्यावर, माझ्या डोक्यावर, माझ्या ननंदबाई असतील, आमच्या वंदनाताई, माझ्या सासूबाई, एवढं प्रेम आणि एवढी हिंमत लोकांनी दिली की आम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरलो नाही। आम्हाला कळलं होतं की आपण विजयी आहोत आणि या लोकांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे। आणि अनवाणी पायाने काही कार्यक्रमांना जायची तर माझ्या सोबतच्या महिला पण चप्पल काढून घ्यायच्या, तेव्हाच मला समजून गेलं की आपण विजयी झालोय। आमचं दुःख त्यांनी त्यांचं दुःख समजलं। निश्चितच आपल्यासोबत पियुष दादा देखील आहे। पियुष दादा, काय सांगाल, आज विजय तुमच्या वडिलांचा, आजीचा आणि तुमचा, काय प्रतिक्रिया? हा विजय आपल्याला 15 दिवस आधीच माहिती पडला होता, कारण की मी जेव्हा प्रभागात 11 नंबर मध्ये फिरताना जेव्हा लोक मला सांगायचे की तुम्ही प्रचार करू नका, कारण की हे नावच खूप आमच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी काफी आहे। आणि हे आज खरंच हे सिद्ध झालंय की त्यांच्यावर, या कुटुंबावर जे सगळ्यांनी प्रेम केलंय त्याचा तुम्हाला रिझल्ट मधला तुम्हाला माहितीच पडलं असेल। निश्चितच हे होते कोल्हे परिवार की राज्यभरातून यांनी ललित कोल्हे यांनी या ठिकाणी कारागृहातून निवडणूक लढवली आणि शिवसेना शिंदे गटाने कोल्हे परिवारात त्या ठिकाणी 3 उमेदवार दिले, मात्र तिघही उमेदवारांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। राज्यातील एकमेव उदाहरण कारागृहातून निवडणूक लढवून या ठिकाणी ललित कोल्हे यांचा विजय आणि अनवाणी पायाने या ठिकाणी पिता आणि त्यांच्या पत्नीने या ठिकाणी प्रचार केला, याचं यश त्यांना या ठिकाणी लाभलेलं आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत।
जळगाव.